स्वर्गीय रामदास जी आम्बेडकर के प्रथम पुण्य स्मरण के अवसर पर आयोजित श्रद्धांजलि सभा में भावुक माहौल देखने को मिला। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी समेत कई प्रमुख नेताओं ने शिरकत की और अहवाल पुस्तिका का विमोचन करते हुए उन्हें श्रद्धांजलि अर्पित की। स्वर्गीय रामदास जी आम्बेडकर के प्रथम पुण्य स्मरण के अवसर पर आयोजित कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपेंद्र कोठेकर, गीताताई आम्बेडकर और दयाशंकर तिवारी सहित कई गणमान्य उपस्थित रहे। इस दौरान अहवाल पुस्तिका का विमोचन किया गया और सभी ने उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की। रामदास जी आम्बेडकर महाराष्ट्र विधान परिषद के सदस्य रहे। उन्होंने 22 जून 2018 से 21 जून 2024 तक वर्धा, चंद्रपुर, गढ़चिरौली क्षेत्र का प्रतिनिधित्व किया। 1 जुलाई 1960 को वर्धा जिले के वडनेर गांव में जन्मे आम्बेडकर जी का 30 अप्रैल 2025 को चेन्नई में निधन हुआ। वे 2004 से 2025 तक भारतीय जनता पार्टी से जुड़े रहे और अपने कार्यों से समाज में एक अलग पहचान बनाई। अतिशय कठीण काळामध्ये पण कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी भावना होती, आजही आहे, पण त्या सगळ्या याच्यामध्ये अतिशय म्हणजे या सगळ्याची किंमत चुकून विचाराकरता, संघटनेकरता, प्रतिकूल परिस्थितीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून रामदास आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील। ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे की जे आज दिसतं ते उद्या नसतं। कोणती पण गोष्ट जी आहे ती काळाच्या ओघात संपत असते। सत्ता असेल, संपत्ती असेल, सौंदर्य असेल आणि ज्ञान असेल, हे पण काळाच्या ओघात त्याचा रिलिव्हन्स जात असतो। परिस्थिती बदलत असते आणि म्हणून कालाय तस्मै नमः असं म्हटलं जातं। त्यामुळे माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, परिस्थितीचे आयाम बदलतात, पण त्या काळात दीपस्तंभासारखे जे कार्यकर्ते काम करतात ते मात्र कधी आपण विसरू शकत नाही। त्यातला रामदास हा आपल्या सगळ्यांना प्रिय असणारा कार्यकर्ता होता। आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य की आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही, त्यामुळे आपलं खूप नुकसान पक्षाचंही झालं, संघटनेचंही झालं, कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांचं झालं आहे। स्वर्गीय रामदास जी आम्बेडकर का जीवन जनसेवा, समर्पण और नेतृत्व का प्रतीक रहा। उनके कार्य आज भी समाज को प्रेरित करते हैं और उनकी यादें हमेशा जीवंत रहेगी।